नाशिक महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा प्रचार अधिकृतरित्या सुरू झाला आहे. सातपूर कॉलनी येथील साईबाबा मंदिरात साईचरणी नतमस्तक होत प्रचार पत्रिकेचे उद्घाटन करण्यात आले. मनसेचे अधिकृत उमेदवार सलीम शेख, गीता संजय जाधव, संगीता लहारे तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार मायाताई निवृत्तीशेठ काळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. प्रभाग क्रमांक अ मधून मायाताई निवृत्तीशेठ काळे, ब मधून रेणुका लहारे, क मधून गीता संजय जाधव व ड मधून सलीम मामा शेख यांच्या प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा दिल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने प्रचाराला सुरुवात झाल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. या कार्यक्रमावेळी शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचाराच्या शुभारंभावेळी वासुदेव आला हो वासुदेव आला या गाण्याच्या तालावर वातावरण भारावून गेले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये महाविकास आघाडीची निवडणूक रणनीती स्पष्टपणे दिसून आली आहे. तुमच्यादारी आला आहे वासुदेव, काहीतरी आला म्हणून देणार आणि काहीतरी हिताच्या 4 गोष्टी सांगणार. वासुदेव येतो तर काहीतरी चांगलं आणि हिताचंच सांगून देतो. तर आता तुम्हाला माहिती का, आवाज नका करू, शांत बसा सगळ्यांनी 2 मिनिटं. तर आता तुम्हाला माहिती आहे वासुदेव काय सांगायला आले. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नाशिक महानगरपालिकेची निवडणूक चालू आहे. तर प्रभाग क्रमांक 11 चे अधिकृत उमेदवार म्हणजे सलीम बाबा शेख यांना प्रचंड मतांनी विजयी करा, विजयी करा, विजयी करा. यांची निशाणी आहे रेल्वेचा इंजिन. तसेच आपल्या गीताताई जाधव यांची पण निशाणी आहे रेल्वे इंजिन, रेल्वे इंजिन. आणि आपले मायाताई काळे यांची निशाणी आहे मशाल, मशाल. आणि आपल्या रेणुकाताई लहारे यांचं निशाणी आहे रेल्वे इंजिन. म्हणून वासुदेव सांगतो योग्य मत द्या, विकासाला मत द्या. आता सध्या विकास कुठे दडपलाय त्याला शोधून आणा आणि तो मतदान करा विकासाला. अरे हा वासुदेव एवढं पण सांगतो बरं का. अहो त्यांनी तुम्हाला सगळ्यांना दान करायसाठी बोलवलं इकडं. दान म्हणजे पैशाचं लव आहे बरं का. दान म्हणजे मतदानाचं. आणि हे मतदान कुणासाठी? आपल्याच विकासासाठी, प्रभाग क्रमांक 11च्या विकासासाठी. म्हणून आपण सगळं बोलतोय वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र. खरं तर आज श्री साईच्या चरणी आज आम्ही ह्या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करतोय. प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 याचे जे उमेदवार आहेत, खरं तर आपण जर बघितलं संपूर्ण शहरामध्ये महाविकास आघाडी स्थापन झालेली आहे आणि त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय आदित्य ठाकरे साहेब आणि ज्यांनी नेहमीच ह्या मराठीवर, ह्या महाराष्ट्रावर प्रेम केलं असे आदरणीय राजसाहेब ठाकरे, अमितजी ठाकरे यांच्या सर्वांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत आहोत. जर आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक 11 मधनं धडाडीच्या कार्यकर्ता
पूर्वाश्रमीच्या मनसेच्या कार्यकर्त्या ह्या प्रभाग क्रमांक 11 मधनं मायाताई काळे ह्या उमेदवारी करत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 11B मधनं आपण जर बघितलं तर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या रेणुकाताई लहारे यांचे वडील प्रबुद्धनगर या ठिकाणी दुसऱ्याच्या पिठाच्या गिरणीवर काम करता. त्यांच्या मुलीला आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. तसेच त्यांचे जे पती आहेत, रोज आपण घरादारामध्ये आपण जो कचरा करतो तो कचरा उचलण्याची जबाबदारी. सर्वांना जय महाराष्ट्र. आज बाळासाहेब ठाकरेच्या आशीर्वादाने उद्धवजी ठाकरे, राजसाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार यांनी जो सामान्य जनतेवर आणि सामान्य उमेदवारावर जो विश्वास टाकला आणि सर्वांगीण प्रभागाचा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे प्रभाग आहे त्या प्रभागाचा विकास घडवण्यासाठी इतकी चांगली संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करणार आहोत आणि सगळ्यांना आम्ही सर्व जनतेला आव्हान करणार आहोत की जी संधी आम्हाला मिळाली त्या संधीचं तुम्ही आम्हाला एक म्हणून आम्हाला एक चान्स द्यावा आणि आम्ही त्या ज्या प्रयत्नातनं तुम्ही आम्हाला जे उमेदवार म्हणून निवडून आणाल त्या निवडून आणलेल्या कामाची पावती आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. आमचे जुने नेते आणि नेहमी सक्रिय जनतेसाठी सेवेसाठी सक्रिय असलेले सलीम मामा शेख, आपले संजूभाऊ जाधव आणि मी स्वतः माया निवृत्ती काळे जी नेहमी जनतेसाठी तत्पर सेवेसाठी असते, तर कृपया करून 1-2 नाही तर 10 आणि 11 मधले जे महाविकास आघाडीचे जितके पण उमेदवार आहे तेवढ्या उमेदवारांना तुम्ही निवडून आणा. भूल तापा आणि अगदी केसानी गळा कापणाऱ्या लोकांना बळी पडू नका, माझी हीच विनंती आहे. आणि सामान्य जनतेने सामान्य माणसांना जर निवडून दिलं तर आज आम्ही किंवा तुम्ही आमच्यासाठी हक्काने आणि जोमाने आमच्याकडनं कान धरून काम करून घेऊ शकतात आणि तुमच्या सेवेसाठी जे मेन आहे ते सुरुवातीपासून तत्पर आहेत सलीम मामा शेख, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, संजूभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच मनापासून काम करू आणि राजसाहेब आणि बाळासाहेब ठाकरे नाशिकला महापौरचा झेंडा आम्ही 100% उभा करणार आहोत. एवढं सर्व नागरिकांना मनापासून मानाचा जय महाराष्ट्र. सर्व नागरिकांना सांगण्यात आनंद होत आहे की आज आम्ही दिनांक 3/2026 रोजी आमच्या प्रचाराचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना नंतर राष्ट्रवादी बाळासाहेब ठाकरे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडण्यात आलेला आहे. आणि नागरिकांना एक विनंती करू इच्छितो आम्ही की आजपर्यंत जो विकास आपल्या प्रभागामध्ये झालेला नाही आहे. खरं तर आम्ही सर्वसामान्य घरातून आलेलो महिला आहे आणि आमचे गुरु सलीम मामा शेख यांच्या आशीर्वादाने एक पाऊल प्रगतीच्या पुढे टाकत आहे. सर्व नागरिकांना एकच विनंती करू इच्छितो, आमची ब्लू प्रिंट तयार आहे की आम्ही भविष्यात काय काम करणार आहे याची. खरं तर या ठिकाणी बोलून नाही दाखवणार, कामाची कृती दाखवण्यात येईल असं मी तुम्हा सर्व नागरिकांना गवाही देते. आणि गेल्या 6 वर्षापासून खूप कार्य केलेले आहे या ठिकाणी सांगण्यात मी खरं तर वेळ जाईल. आणि सर्व नागरिकांना एकच संदेश देऊ इच्छिते, आपलं मत हे फार बहुमूल्य आहे, ते योग्य त्याच व्यक्तीला त्यांनी द्यावं. आणि एक चांगला नेता किंवा एक चांगली नेती, खरं तर नागरिक हे एका रात्रीतून गरिबाला स्टार बनवू शकतात. आम्ही तर सर्वसामान्य घरातून आलेलो आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करू इच्छिते की तुम्ही सर्वात जास्तीत जास्त मतदान हे आम्हाला करावं आणि बहुमतांनी विजयी आणावं. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही शब्द देतो की चांगल्यात चांगले कामं हे आम्ही करून तुम्हाला दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना जय हिंद आणि जय महाराष्ट्र. आज 9 वर्षाचं दिनांक 3 तारखेपासून आम्ही प्रभाग क्रमांक 10 आणि 11
आम्ही सर्व इथे एकत्र येऊन प्रभागातले सर्व उमेदवार नारळ फोडून या प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. तुम्ही सर्व जनतेने आम्हाला जे काही बाळासाहेब ठाकरे आहेत, माननीय बाळासाहेब ठाकरे, राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे आणि शरद पवारजी यांना सर्वांना मी माझा आदर्श मानून आणि सलीम मामा, माननीय सलीम मामा शेख हे माझे जे खंबीर व नेतृत्व आणि माझे मामा यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मी उमेदवारीसाठी आम्ही आज इथे शुभारंभ करत आहोत. तुम्ही सर्वांनी आम्हाला प्रचंड मताने आशीर्वादाच्या रूपात विजयी केलं, त्याबद्दल धन्यवाद. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातारा.